बघा गाइस, मम्मी, दीदी आणि आजी कणसे उलटी पालटी करत आहेत। हे बघा गाइस, पावसामुळे किती नुकसान झाले। कणस उगवलीत, तुम्हाला त्या साऱ्या दाखवतो। ही बघा मित्रांनो, किती वाटोळ झाले पावसामुळे। बघा हे पूर्ण ह्याला असं पूर्ण कोंब आलेत। आता काय करायचं सांगा शेतकऱ्यांना। ही पाऊस पण आपल्या शत्रू वैरी झाल्यासारखा आपल्या सोबत वागतोय। बघा मित्रांनो, किती वाटोळ झाले बघा। तिकडं पाण्यातली कणसे पण काढलीत आम्ही। हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ही किती वाटोळ झाले। हे बघा मित्रांनो, ही पण मका पूर्ण कुजत आली। ही पण पूर्ण मका कुजत आली आहे मित्रांनो। काय करायचं सांगा शेतकऱ्यांनी। पण असं घरी पण बसून चालत नाही ना। आता बघा तो पावसासारखं पूर्ण वातावरण झाले। एकदा तिकडे बघा आणि एकदा इकडे बघा। तुमच्या इकडे कसं वातावरण झाले कमेंट मध्ये सांगा। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? इकडं पहा, इकडं कसं भारी मस्त वातावरण झाले। पण शेतकऱ्यासाठी दुःखाचं वातावरण आहे आणि हे शेतकऱ्यासाठी खूप दुःखाचं वातावरण आहे। तुमच्यासाठी हे कसलं वातावरण आहे नक्कीच सांगा। तर मित्रांनो, मी आज शेतात आलोय। ही बघा कणस कशी पाण्यात पडली। आता हे आम्हालाच काढून टाकावी लागणार आहे। बघा पावसाचं किती पाणी झाले। इथं आमची कणस आहेत रानातली। आणि बघा तिकडं पण किती पाणी साचले। आमची लहान मका एवढं खत टाकले ना की तरी पण बघा अशी आली, थोडीशी पातळ आली। ही पहा मका किती पातळ आली आहे। खूप आमचे नुकसान केले। आणि हे पहा किती पातळ मका आली। आणि इथं बघा हे कोंब पिवळे पडायले। पावसामुळे बघा हे कोंब पिवळे पडले। तर काय जळून घेत जाते, तर काय पिवळं पडते। तर हे बघा पावसानं किती नुकसान केले। हे पाऊसच आपल्या वैरीसारखा वागायला लागलाय। मग शेतकरी मित्रांनो, आपण कसं जगायचं सांगा बघू। आपले जगणं पाऊस अजून कठीण करायला लागलाय। आणि त्याच्या पुढे आपलं हे काहीच वाटत नाही। ज्यांचं परत पिकं वाहून गेले। हे बघा गाइस, तिथं बघा गाइस किती पाणी साठले। बघा किती पाणी साठले। बघा गाइस, तर आपण काय करायचं सांगा। बघा गाइस कसं कोंब जळून गेले। जळायला लागले तर हळूहळू हे पूर्ण जळूनच जाणार आहे। ह्याला आता काय सुद्धा करू शकत नाही। ते आपल्या हातात पण नाही। ह्याला आता आपण काय सुद्धा करू शकत नाही। बघा ही बघा एवढं घोटे एवढं चिखल आहे। बघा तसला चिखल तुडवत आम्ही कणसं काढायली। बघा शेतकऱ्याचं कष्ट हाल अपेष्टा। जर तुम्हाला आमच्या शेतकरी जीवनशैलीबद्दल अजून माहिती घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।